ब्लॉगमध्ये दिविशाचा 5th बर्थडे आम्ही त्याच बर्थडे सेलिब्रेशन करतो. तो ब्लॉग तुम्ही पूर्ण शेअर करता नक्की बघा आम्ही कसं एन्जॉय करतो ते. ब्लॉग करतो काय कर आणि आपलं मिकी माऊस जी हेले वळलेले लग्नाला गेले 7 रस्त्याला गेले ती आपली बस फिरते आहे. थँक्यू सो मच. तर सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की आता मी सगळ्यांना हे विचारत राहणार नाहीये पूर्ण कार्यक्रमभर की तुमचं बर्थडे गर्लवर किती प्रेम आहे. तर तुम्हाला सर्वांना काय करायचंय, आपल्या बर्थडे गर्लसाठी मला असं वाटतंय दिविशासाठी तुम्हाला सर्वांना उभं राहायचंय आपापल्या जागेवरून. येस, तुम्हाला सुद्धा रिक्वेस्ट असेल स्टेजवर थांबायचं. चलो, माझ्यासाठी नाही, बर्थडे गर्लच्या मम्मा डॅडीसाठी नाही, बर्थडे गर्लसाठी सर्वांना आपापल्या जागेवरून उभं राहायचंय. तर तुमचं बर्थडे गर्लवर किती प्रेम आहे हे आता मला कळलं पाहिजे आणि हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे एकच संधी आहे. तर मला असं वाटतं या संधीमध्ये तुम्हाला प्रूफ करून दाखवायचं बर्थडे गर्लवर किती प्रेम करता येते. तर तुम्हाला काय करायचं साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे. तर ते आपले विनर असणार आहेत आणि ते तुम्ही डिक्लेअर करणार आहात. हे मी सांगणार नाहीये, माझं इथे कोणी आवडीचं नाहीये नावडीचं नाहीये. तुम्हाला सगळ्यांना विचारणार आणि तुम्ही ज्यांचं नाव सांगणार ते आपले विनर असणार आहेत. ओके, चलो जोरात हसायचं आणि नाव सांगायचंय. नक्षत्र वेदा क्या बात है. आपण स्वरात हास बरं, एवढ्या क्यूट वेगळ्या बांधून आले छोट्या छोट्या, असं क्यूट हसून दाखव बरं. मोनिया घराचं नाव माहिती आहे. तर तुम्हाला त्यांच्यामधून सगळ्यात जास्त कोणाचं हसणं कोणाचं आवडलं? मला विचारते ते. ओके, चलो. कच्चा कद्दू पक्का कद्दू 3 वेळा. कच्चा कद्दू पक्का कद्दू बोलायचं 3 वेळा लगातार. कच्चा कद्दू पप्पी बोलली मी. ओके, चलो नेक्स्ट. कच्चा कद्दू पक्का कच्चा कद्दू पक्का. ओके, या तिघींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे काही. आणि आपण तिघींना सुद्धा प्राइज देतोय. आणि मला असं वाटतंय या कच्च्या पार्टीमधून अजून जर आपल्याला बच्चा पार्टी ऍड होणार असेल तरी सुद्धा आपल्याला चालणार आहेत, कारण आपल्याकडे आता ऑलरेडी बच्चा पार्टीचं गेम आपण स्टार्ट केलेले आहेत. वेलकम. आता आपण प्राइस मोजणार आहोत की कोणाचं प्राइस
प्राइस किती आहे ते तुम्हाला हे मम्माकडे द्यायचं आणि पुन्हा गेम खेळण्यासाठी यायचंय. ओके, मम्माकडे द्यायचंय प्राइस. चल, आता आपला गेम असा असणार आहे की मी काय करणार आहे, 1 2 3 काउंट डाऊन करणार आहे. 3 झाल्या स्वतःचाच बेल्ट उचलायचा आहे आणि तो तुम्हाला पटकन तुमच्या कमरेला पॅन्ट मध्ये लावायचा आहे. 1 2 साडे माडे 4 बोलले, 3 बोलले ना, 2 उचलायचे होते. 5 1 2 साडे माडे 3 सॉन्ग करायचं. नाही एकावर ठेवायचे जाईल नाही. चॉकलेट आहे, ग्लास लेता आधी नीट ऐक. युअर लीडर. हा, लीडर गोव्याला जायचं आहे. हे 5 कप तुमचे. ओके, आता तुम्हाला काय करायचंय नीट ऐकून घ्या. हा बॉल आहे तो असा वर उडून त्याला कप मध्ये कॅच घ्यायचे. ठीक आहे, ट्राय करा, सगळं करा, ट्रायल घेऊ, आपण टेस्ट मॅच घेऊ, सगळं घेऊ. पण तुम्हाला मुंबईला जायचंय म्हटल्यानंतर आता थोडंसं सिरियसनेस झालं पाहिजे. ओके, असं तुम्हाला करायचंय. टाइमर लावते. ओके, चलो, तर आता मी टाइम स्टार्ट करतेय. एकेकाने यायचे 5 गोट्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि पुन्हा नेक्स्ट येणार, उलटे कप लावायचे, पुन्हा तुमचा गेम स्टार्ट होणार. याच्यासाठी टाइमर असणार आहे आणि मी टाइमर लावते. ओके, चलो, अँड युअर टाइम स्टार्ट नाव. सॉन्ग प्लीज, कम ऑन 1 काउंट करणार ना आपण, 2. आहे, थोडस जोश पाहिजे आणि क्या बात आहे. ओके, चल, तर मला असं वाटतं एक पॉइंट या टीमसाठी आणि दुसरा पॉइंट या टीमसाठी. याच्या पद्धतीने दोन्ही टीम टाय झालेल्या आहेत. एका दोन्ही टीम. चलो, आता थर्ड राऊंड तुम्हाला खालीच खेळायचं आहे. तुम्हाला काय करायचंय नीट ऐकून घ्या. तुम्हाला चलो लवकर लवकर लवकर. फक्त ओवाळता नाही. दिली. समोर बघा आता सर्वांनी समोर काकी समोर. ओके, तर गाईज आता आपण केक कटिंग करून घेणार आहोत. पण केक कटिंगच्या आधी
करायचंय. तुम्हाला सर्वांना माझ्यासोबत रिव्हर्स काउंटडाऊन करायचं आणि मग आपण केक कटिंग करणार आहोत. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1.